दुसरा एक मुद्दा की अनेक गावांमध्ये पोल्ट्री फार्म्स वगैरे असतात, त्यांच्या त्या पोल्ट्री फार्म्समुळे प्रदूषण होतं किंवा त्याचा वास असतो, त्याचं विल्हेवाट नंतर त्या कचऱ्याची लावली जात नाही. तर याच्यावर काही तुम्ही उपाययोजना काय शोधलेली आहे का, किंवा तुमच्या असोसिएशनचं काही? असोसिएशनतर्फे आम्ही सगळे आमचे जे काही मेंबर्स आहेत त्यांना सांगितलं की प्रत्येक फार्मवरती डिस्पोजल पीट पाहिजे. म्हणजे कॉन्क्रीटचा एक असा खड्डा करायचा, जसं आपला सोकपीट असतो बिल्डिंगमधला, तसा एक सोकपीट करायचा. त्यामुळे ते मेलेल्या कोंबड्या टाकायच्या, त्यात थोडंसं युरिया वगैरे टाकलं की ते डिकम्पोज होऊन जातं. आणि नंतर मग तो काहीतरी वर्षातून 2 वर्षांनी तो खड्डा साफ करायचा. किंवा इतकं हे होतं की 5-5 वर्षाला काही काढायची गरज पडत नाही. तर तशा पद्धतीचे डिकम्पोजिंग पीठ हे प्रत्येक फार्मला असतात. काही ठिकाणी बायोगॅस आहेत. आमच्या फार्मवरती ब्रिडर फार्मला बायोगॅस आहेत. जे काही आमची पोल्ट्रीची विष्ठा असते ही डायरेक्ट कन्व्हेअरने त्यात जाते, तिथनं उचलून पाईपलाईनने बायोगॅसमध्ये जाते. आणि बायोगॅसवरती तो गॅस जो तयार होतो तो आमच्याकडे बॉयलरला वापरला जातो जाळण्यासाठी. त्यातनं आम्ही वाफ तयार करतो खाद्य शिजवण्यासाठी. नंतर जी स्लरी आहे तिच्यावरती आमचा सगळा द्राक्षबाग त्याच्यावरती चालतो. बरं. आणि आम्ही शेतकऱ्यांना पण देतो, ते खत पण देतो आणि स्लरी पण देतो. ओके. त्या खताला काही वास वगैरे येतो किंवा असं कसं? जेव्हा ती स्लरी निघते स्लरीला नसतो काही, तिचं ऑलरेडी सगळं फर्मेंटेशन झालेलं असतं, त्यातनं नाही निघत काही. कारण ते अनारोबिक फर्मेंटेशन आहे, क्लोज लूपमध्ये असतं, त्यामुळे त्यातनं काही वास वगैरे येत नाही बाहेर. जो काही मिथेन निघतो तो डायरेक्ट जाळायला जातो. अच्छा, त्यामुळे ते काही वासाचा काही म्हणजे प्रत्येक पोल्ट्रीला समजा कोणी असं एक मोठ्या कॅपॅसिटीला छोटा बायोगॅस जर केला, जसं आपलं शेणखत आपण टाकतो तसं बायोगॅस केलं तर ते खत किंवा जे काही वेस्टेज असेल त्यात मॉर्टलिटी असेल त्यात जाऊन आणि ती डिकम्पोज होऊन त्यातनं खत निघू शकते. ओके. आणखी एक आक्षेपाबद्दल फक्त विचारतो की पक्ष्यांना असं वाढवण्यासाठी म्हणजे तो 40 दिवसात तयार व्हायला पाहिजे, 45 दिवसात तयार व्हायला पाहिजे, हे आर्टिफिशियल वगैरे आहे. आणि मग तुम्ही त्यासाठी त्याला बळजबरीनं खाऊ घालता आणि त्यामुळे पण काही हे होऊ शकतात, काही माणसाला काही आजार विकार होऊ शकतात. तर त्याबद्दलचं तुमचं मत काय? असं नाही, हा प्युअरली जो आहे ना जेनेटिक सिलेक्शनचा प्रोग्राम आहे. आणि न्यूट्रिशन आणि जेनेटिक सिलेक्शन आणि हाऊसिंग 3 गोष्टी आहेत पोल्ट्री वाढवताना. एक एन्व्हायरमेंट, बरं, म्हणजे हाऊसिंग कंडिशन ज्या आहेत त्या, न्यूट्रिशन आणि दुसरं जीन पूल. बरं. आपल्याकडे पूर्वी त्या मदनपल्ली किंवा गावठी टोमॅटो होत्या. त्या टोमॅटो त्याला काही आधार लागायचा नाही, त्या त्यांच्या स्वतःच्या बळावरती त्या उभ्या राहायच्या आणि त्या 3 क्विंटल 4 क्विंटल वगैरे उत्पन्न यायचं. बरं. आत्ता ज्या नवीन हायब्रिड व्हरायटी आल्यात याच्यामधनं तुम्हाला त्या 6-6 महिने त्याचं हार्वेस्टिंग करतो आपण. बरोबर. आणि त्याचं उत्पन्न त्यापेक्षा आज काहीतरी पट आहे, 10 पट 15 पट वगैरे. ढोबळी मिरचं पण 10-10 पट आज उत्पन्न निघते. हे सगळं बिकॉज ऑफ हायब्रिडायझेशन, त्याचं न्यूट्रिशन, त्याला ड्रीप देतो. सेम परिस्थिती कोंबडीमध्ये पण आहे की आपण तिच्यामध्ये कोंबडीला चांगलं न्यूट्रिशन देतो, चांगलं एन्व्हायरमेंट देतो आणि त्या एन्व्हायरमेंटमुळं त्याची ग्रोथ चांगली होते. बरोबर. आणि सिलेक्शन जर 1957 सालचं जर आपण बघितलं, जेव्हा या सगळं ब्रीडिंग प्रोग्राम सुरू झाला त्या काळामध्ये 1200 ग्रॅम वजन यायला 70 ते 80 दिवस लागत होते. बरं. आणि 3 किलो खाद्य खाल्ल्यानंतर 1 किलो वजन येत होतं. बरं. आत्ता 1 किलो 400 ग्रॅम खाल्ल्यानंतर 1 किलो वजन येतं. आणि 1 किलो वजन येण्यासाठी किंवा 1200 ग्रॅम वजन येण्यासाठी 22 ते 24 दिवस लागतात. हा सगळ्या जेनेटिक सिलेक्शनचा आहे. प्रत्येक वर्षी कोंबडी समजा 2 किलोची असेल, प्रत्येक वर्षी ती 0.57 डेने लवकर तयार होते. आणि प्रत्येक वर्षी ती म्हणजे 0.04 एवढ्या FCRचा कमी येतो. म्हणजे दरवर्षी ती 30-40 ग्रॅम फीड वाचवते तेवढ्याच वजनासाठी. आणि दरवर्षी ती 1 दिवस लवकर वजन, अर्धा दिवस, म्हणजे 3 वर्षामध्ये साधारणतः 1 दिवस, 2 वर्षात कधी कधी 1 दिवस वजन लवकर येतं 2 किलोचं. त्यामुळे हा सगळ्या जेनेटिक सिलेक्शनचा आहे, हे रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं आहे. याच्यामध्ये काही स्टेरॉइड देतात, हे घालतात, ती लवकर येण्यासाठी इंजेक्शन करतात, असं काही नसतं. परंतु जेव्हा कधी कधी काय होतं, वी वॉन्ट टू ट्रीट द फ्लॉक, आज तुम्हाला मरणच आहे, वाचवायचं आहे, तर त्यावेळेला इंजेक्ट करतात. जर समजा एखादं इन्फेक्शन आणण्याची सुरुवात झाली, 10 कोंबड्या किंवा 50 कोंबड्या त्या बॅचमधल्या मेल्या, उरलेल्या 2.5 वाचवायच्या आहेत ना, मग त्यांना अँटीबायोटिक द्यायला लागतं किंवा त्याच्या आधी फास्ट करायचं असेल त्यांना इंजेक्ट करायला लागतं. मग त्याला आपण काही अँटीबायोटिक इंजेक्टही करतो. आणि एक साधारणतः म्हणजे त्या बर्डचा जीव वाचवण्यासाठी, जसं माणसाला जगण्याचा अधिकार आहे ट्रीटमेंट घेऊन, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल घेऊन, तसं कोंबड्यांना पण जीव जगायसाठी आम्ही तो अधिकाराचा वापर करतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या,
नो प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.